हिरव्या वाटाण्याचे कटलेट आज मी बनवले होते. कटलेट म्हणा किंवा टिक्की म्हणा, बनवायला खूप सोपं आहे आणि खायला तेवढंच टेस्टी लागतं आणि टोमॅटो केचपबरोबर खूप छान लागतं किंवा तुम्ही हिरव्या चटणीबरोबरही खाऊ शकता. तर ते कसं बनवायचं मी तुम्हाला सांगते. एक मोठं ताटे घ्यायचं, ताटामध्ये एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे. मी बॉईल केलेले मटार छान मॅश करून घेतलेले आहे. धने, आलं, लसूण ह्याची छान पेस्ट करून घेतलेली आहे. सोबतच मी मनुके आणि काजू छान कट करून ॲड केले आहेत. भरपूर कोथिंबीर ॲड केलेली, 2 चमचे लाल तिखट ॲड केलेले आहे. थोडंसं 1 चमचा हिरवी मिरची ठेचा ॲड केलेला आहे. सोबतच मी त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे बेसनचं पीठ आणि 2 चमचे तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे. तांदळाचं पीठ मी क्रिस्पी होण्यासाठी ॲड केलेलं आहे. तर हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे. नंतर त्याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे बटाटे, बॉईल केलेले बटाटे छान मॅश करायचे आणि त्याच्यामध्ये ॲड करायचे. हातानेच मी मॅश केले, तुम्ही मॅशरने मॅश केले तरी चालतील. आणि ताट थोडं छोटं पडत होतं म्हणून मी मोठ्या भांड्यामध्ये ते ट्रान्सफर केलं आणि छान हाताने अशा पद्धतीनं मळून घेतले, मळून म्हणा किंवा एकत्र करून घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये चवीपुरतं मी मीठ ॲड केलेलं आहे आणि थोडंसं पीठ सैल झालं होतं म्हणून त्याच्यामध्ये अजून 1-1.5 चमचा मी बेसनचं पीठ ॲड केलं आणि हे सर्व छान एकत्र करून घेतलेलं आहे. छान त्याला बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला हे पीठ ॲड करायचे आणि पाहू शकता अशा पद्धतीने आता त्याचा डो बनत आहे. तर आपल्या अशा पद्धतीने त्याचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि त्याचे असे कटलेटचा शेप द्यायचा आहे त्याला आणि ते छान तव्यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. डीप फ्राय करू शकता किंवा तुम्ही शालो फ्राय पण करू शकता किंवा एअर फ्राय पण तुम्ही करू शकता. मी आता शालो फ्राय करून घेणार आहे कमी तेलामध्ये, कारण हे मी मुलीला पण देणार आहे आणि आम्ही पण खाणार आहे ब्रेकफास्टमध्ये हेच. तर तुम्हाला हे कटलेटची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही बनवायला खूप सोपी आहे, चवीला तेवढीच छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि मी चहा आणि टोमॅटो केचपबरोबर हे एन्जॉय केली. तुम्ही कशाबरोबर हे एन्जॉय करता आणि कशी बनवता तेही मला कमेंट